या वर्षामध्ये आपला प्रयत्न राहील, की प्रत्येक बचत गटामध्ये ही मशीन आपण देऊन त्याच क्लस्टरमध्ये आपण ती मशीन कार्यान्वित करू आणि तिथल्या महिलांना, तिथल्या बेरोजगारांना आणि तिथल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना आपण रोजगार निर्मित करून देऊ. जेणेकरून आपल्या इथून सोलापूरमध्ये परत एकदा सोन्याचा धूर निघेल, मी म्हणतो रेशमाचा धूर निघेल आणि सोलापूर हे एक रेशीम हब बनेल. त्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहे. तरी शेतकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया असतील, व्यापाऱ्यांच्या असतील, चौकी सेंटर्सच्या असतील, कशा पद्धतीचा कोष लागेल, कशा पद्धतीने आपण ती कार्यान्वित करूया, त्याबद्दल शासन कायम सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीला असेलच आणि शासनाच्या अनेक योजनेतून आपण ही यंत्रणा कशी कार्यान्वित करू शकू, याच्याबद्दल हा सखोल आम्ही पाठपुरावा करूच. शेतकऱ्यांना काही किंवा व्यापाऱ्यांना काही जर प्रश्न असतील, तर ते हा सेशन झाल्यावरती विचारूया आपण आणि प्रत्यक्ष ट्रेनिंगला सुद्धा आपण आज इथं सुरुवात करणार आहोत. तर धन्यवाद साहेब, आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि मी तुम्हाला विनंती करतो की सध्याला ह्या मशीनबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्यावी. ओके, धन्यवाद सर. सर्वप्रथम प्रशासनाचं खूप खूप कौतुक आणि जे काही इथं आपल्याला संधी मिळत आहे, सोलापूर वासियांना जे काही इथं संधी मिळत आहे, त्या संधीचं सोनं कसं करायचं तेच आम्ही एक माध्यम आहे. जे सोलापूर वासियांना जे काही संधी मिळत आहे त्या संधीचं सोनं कसं करायचं ते आम्ही एक माध्यम आहे आणि त्या माध्यमासाठी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या रात्रंदिवस तुमच्या सोबत राहणार आहे. शासन प्रशासन तर आहेच आणि टेक्नॉलॉजी पण तुमच्या सोबत राहणार आहे. आता आपण सरांनी सांगितल्या पद्धतीनं की मातीपासून तर कापडपर्यंत म्हणजे बघा याच्यामध्ये किती मोठी संधी आहे, याच्यामध्ये किती मोठी संधी आहे. मातीपासून तर कापडपर्यंत आज आपण कुठं राबतोय, सध्या मातीमध्ये राबतोय. आपण कुठं राबतोय, मातीमध्ये राबतोय. पण आपली फरदळ आहे, आपली काय आहे, फरदळ आहे. त्यांची इच्छा नाहीये मातीमध्ये राबायची. असं होऊ शकते की त्यांची इच्छा नाहीये मातीमध्ये राबायची, पण त्याच्यासाठी आपल्याजवळ खूप मोठी संधी आहे. त्याच्यासाठी आपल्याजवळ खूप मोठी संधी आहे की ज्याची इच्छा मातीमध्ये राबवायची नाहीये त्याला मातीतून बाहेर काढून प्रोडक्शन मध्ये आपल्याला डेव्हलपिंग करायचं आहे. मूळ कुठं राहणार आहे, माती. मूळ कुठं राहणार आहे, माती. आणि त्याचं प्रोडक्शन कुठं होणार आहे, कापड निर्मितीपर्यंत. हे इथपर्यंत आलं सर्वांच्या लक्षात. तर या सर्व काही गोष्टी आपल्याला आत्मसात करत असताना आपण छोट्या गोष्टी जे असते बदलाव म्हणतात त्याला काय म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टीवर बदलाव जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण 100% त्या मातीपासून तर कापड निर्मितीपर्यंत जो काही शासनाचा संकल्प आहे त्या संकल्पापर्यंत आपण अचिव्हमेंट करू शकतो. मला एक सांगा हो की एवढं काही संकल्प शासन राबतं हे कोणासाठी आखत आहे, आपल्यासाठी. कोणासाठी, आपल्यासाठी. आपल्यासाठी हे सर्व संकल्पना, एवढं काही प्लॅनिंग, एवढं काही सगळ्या काही गोष्टी, एवढं काही मेजर प्लॅनिंग ज्यावेळेस घडतात ना साहेब, हे कोणासाठी राबतंय, आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी राबतात. आणि आपल्या सर्वांसाठी राबत असताना आपल्याला त्याचं स्वागत करणं आपलं कर्तव्य बनतं. त्याचं स्वागत करणं आपलं काय बनतं, कर्तव्य बनतं. तर या सर्व काही गोष्टीचं आपण स्वागत करूया आणि आपल्या पुढच्या प्लॅनिंग साठी आपण पुढे वाटचाल करूया. मातीशी सर्वांचा संबंध आहे, असं कोण आहे की त्याची मातीशी संबंध नाहीये, सर्वजण मातीशी संबंध आहे. चला ठीक आहे, तर मातीशी संबंध असल्यामुळे आपण मातीतलेच माणसं आहोत, आपण मातीतलेच माणसं आहोत. आता मातीतलेच माणसं असल्यावर मातीतला माणूस हा खूप घट्ट असतो. काय असतो तो, खूप घट्ट असतो. त्याला खूप इजा पोचून ते मातीतून सोनं पिकवण्याचं कार्य करतो. आणि आताच्या परिस्थितीमध्ये जे काही घडत आहे हे नॅचरली निसर्गाचं प्रकोप म्हणले जाईल याला. हा प्रकोप याच्यावर आपण मात करणार आहोत. प्रशासन आपल्या सोबत आहे, आपण सगळेजण त्या गोष्टीसाठी होत आहे. आणि हे मात करत असताना आपल्याला अशा काही गोष्टीवर वळायचं आहे की जेणेकरून आपण एक नाही, आपल्याकडे हजारो ऑप्शन असायला पाहिजे. आपल्याकडे काय असायला पाहिजे, हजारो ऑप्शन असायला पाहिजे की हा नाही तर हा, हा नाही तर हा. मग कोणीतरी आपण ज्यावेळेस चहा नाश्ता वगैरे आपण करत होतो त्यावेळेस आपल्या जे छत्तीसगडच्या महिला आलेल्या आहेत, ताई आलेल्या आहेत आपल्या इथं, त्या महिला म्हणत होत्या की आमच्या छत्तीसगडमध्ये हर एक महिला कार्य करतं, हर एक महिला कार्य करतं, हे आम्हाला ऐकायला मिळालं. तिथंच आपले कोणीतरी महाराष्ट्रीयन म्हणतो की काय, आमच्या महिला तर घरीच असतात, आमच्या महिला घरीच असतात. बघा आपल्याकडे किती मोठी संधी आहे, आपल्याकडे किती मोठी संधी आहे. आपण महिलांना काय उपयोग, हे बघा आपल्याला हे नाही म्हणायचं आहे की त्या गोष्टी त्या पद्धतीने होणार, पण आपल्याला माहित आहे आपलं वातावरण कसं आहे, आपल्याला माहित आहे आपल्या महिलांची कॅपॅसिटी काय आहे, आपल्याला माहित आहे आपल्या महिलांना आपल्याला बाहेर काढायचं नाहीये, हे आपल्याला माहित आहे, हे आपल्याला
माहित आहे, पण घरातल्या घरात राहून आपण त्यांच्यापासून कशा पद्धतीनं कार्य करून घेऊ शकतो किंवा 2 पैसे अर्निंग कशा पद्धतीनं करू शकतो, हे आपल्याला शिकून घ्यायचंय. हे आपल्याला काय करून घ्यायचंय? शिकून घ्यायचंय. आपण महाराष्ट्रीयन आहोत. आपण महाराष्ट्रीयन असताना आपल्या काही जबाबदारी आहे, की आपल्या महाराष्ट्राला नंबर 1 कसं बनवायचं देशामध्ये. मोदी सरकारांचा जो काही उपक्रम आहे 2047 पर्यंत विकसित भारत, आणि या विकसित भारतामध्ये आपल्या महाराष्ट्राचं अव्वल नंबर असायला पाहिजे. आपण सर्वजण मिळून जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच 100% आपण अव्वल नंबर याच्यामध्ये आणू शकतो. तर त्याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहे. तर आपण मूळ आपल्या मुद्द्यावर येऊया, की आपल्याला महिलांसाठी काय उद्योग करता येईल किंवा आपल्याकडे ज्या काही संधी आहेत त्या संधीतून सोनं कसं करता येईल. तर ह्या संधीचं सोनं करत असताना आपण आपल्याकडे आपण कोश निर्मिती करतोय, म्हणजे मातीपासून जुळलेलं आहे, म्हणजे कोश निर्मिती करत आहे. प्रत्येक जण कोश निर्मिती करत आहे आणि प्रत्येक जण कोश निर्मिती करून याला मार्केटमध्ये विकत आहे. आता कोश निर्मिती करणे आणि मार्केटमध्ये विकणे तिथपर्यंतच आपण लिमिटेड आहे सध्या. पण इथून पुढे तुम्हाला बरेच काही संधी आहे, की या कोशापासून धागा बनवणे आणि धागापासून कापड बनवणे आणि कापड बनवून त्याचं टेक्सटाईल मध्ये त्याचं रूपांतर करणे आणि त्याचं चांगल्या चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला करून मार्केटिंग करणे ही आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. इथं जमलेल्या सर्व फार्मर प्रोड्युसर कंपनी असो, महिला बचत गट असो, शेतकरी संघटना असो या कोणी असो, या सर्वांसाठी या संधी उपलब्ध आहे. मला काय म्हणायचं आहे, की ज्यावेळेस आपल्या ह्या संध्या सगळ्या दार उघडून ओपन आहे, तर त्यावेळेस आपली गरज काय आहे, की आपल्याला काय काय गोष्टी त्याच्यातून घेता येईल. आपली काय असायला पाहिजे, की आपल्याला काय काय गोष्टी त्याच्यातून घेता येईल. आता आपण ह्या गोष्टी जर जर विचार केला तर ककूनपर्यंत आपण ककूनमध्ये मास्टर झालेलंच आहोत. त्याच्यामुळे काही विषय नाही. आपल्याला ककूनच्या पुढचीच टेक्नॉलॉजी जी आहे ती आपल्याला आता आत्मसात आपल्याला करायची आहे. तर त्याच्यासाठी आपण खास करून सरांचं खूप खूप स्वागत करूया. सरजी, त्या गोष्टीसाठी आपण सरांचं खूप खूप स्वागत करूया. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर मी सरांचं जे काही गोष्टी आहे, सरांच्या या सर्व काही गोष्टीवर त्या गोष्टी करत असताना सरांचं यासाठी स्वागत करायचं आहे आपल्याला, की सर दिल्लीवरून इथं आपल्या सोलापूरमध्ये पोहोचलेले आहे. कुठून? दिल्लीवरून सोलापूरमध्ये पोहोचलेले आहे. याच्या मागं खूप मोठं सायकल आहे. याच्या मागं खूप मोठी परिश्रम आहे. दिल्लीवरून स्पेशल गाडी बुक करून इथपर्यंत आपली हे जे मशिनरी आहे इथपर्यंत पोहोचलेली आहे, की ते तुमच्या डोळ्यासमोर यावं. याच्या मागचं पार्श्वभूमी खूप मोठी आहे. सरांनी जे सांगितलं, की प्रशासन काय करत आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. हे इमारत झालेली आहे याच्या मागची पार्श्वभूमी खूप मोठी आहे. आणि ह्या सर्व काही गोष्टीचा आपल्याला आत्मसात करून याच्यातून प्रगती करायची आहे. याच्यातून काय करायचे आपल्याला? प्रगती करायची आहे. तर सर्वप्रथम आपण सरांचं खूप खूप स्वागत करूयात. सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आता ह्या ज्या काही गोष्टी ककूनचं जे काही आहे, आता ककूनच्या संदर्भात मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगणारच आहे, की ककूनच्या नंतर जो काही धागा प्रोसेसिंग आपलं जे काही राहणार आहे किंवा ज्या काही गोष्टी आहे, आपल्याकडे धागा पण आहे. सध्याच्या कंडिशनला हा धागा बनलेला आहे. आपल्या समोर जी मशीन आहे ती 1 मॅन आर्मी मशीन म्हणल्या जाते. काय म्हणल्या जाते? 1 मॅन आर्मी, म्हणजे एकटा माणूस सगळ्या काही गोष्टी हँडल करू शकतो. एकटा माणूस सगळ्या काही गोष्टी हँडल करू शकतो. त्या 1 मॅन आर्मीचा आपल्याला जे काही रूपांतर करता येते त्याचं या पद्धतीचं धाग्यामध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करता येते. आणि त्या धाग्यामध्ये रूपांतर केल्यानंतर त्याचं, आता मला एक सांगा, की या धाग्यामध्ये रूपांतर झालं की हो, आता कोशपर्यंत आपल्याला माहित आहे, कोशपर्यंत आपल्याला माहित आहे, कोशाचे मार्केटही माहित आहे, कोशाचं सगळं काही माहित आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमच्यामधून एखादा शेतकरी असेल समजा, त्याने जर धागा निर्माण केला तर तो म्हणेल मी याला विकू कुठे? प्रश्न पडणारच आहे ना. प्रश्न पडणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही यंत्रणा सगळेजण सोबत आहोत. सगळेजण सोबत आहे. प्रशासन सोबत आहे, यंत्रणा सोबत आहे, मशीनवाले सोबत आहे आणि आमच्यासारख्या एनजीओ जे आहे हे एनजीओ पण तुमच्या सोबत आहे. आणि ते सोबत करत असताना आमच्या एनजीओचं काम आहे प्रत्येक गोष्टीवर टेक्नॉलॉजीचं आत्मसात करणे आणि त्याच्यात पार्टनर बनून ते शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचेल याच्याकडे लक्ष घालणे. आपल्याकडे जी कंपनी पोहोचलेली आहे याची आम्ही टेक्निकल गायडन्स टीम आहे. याची टेक्निकल गायडन्स आम्ही टीम आहे. यांना पूर्णपणे मार्गदर्शन आणि पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने आपण ह्या करू शकू. कारण दिल्लीतला माणूस आहे तो महाराष्ट्रामध्ये सर्वायवल कसं होऊ शकते? तर केव्हा होऊ शकते, जेव्हा तो लोकल लेवलवरच्या टीम त्याच्यासोबत स्टॅब्लिश होतील किंवा लोकल लेवलच्या टीम त्याच्यासोबत कार्यक्षम होतील, त्यावेळेसच तो दिल्लीचा माणूस, कारण त्यांच्याजवळ टेक्नॉलॉजी आहे. त्यांच्याजवळ काय आहे? टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला फायदा आपल्या जिल्ह्यामध्ये करून घ्यायचा आहे.
तर या सगळ्या काही गोष्टी आपण हे करणारच आहे. आजच्या या छोट्याशा आपलं जे काही कार्यशाळा राहणार आहे, एका दिवसामध्ये सगळं काही गोष्टी लक्षात येणार नाहीये. एका दिवसामध्ये कुठलीच काही गोष्ट लक्षात येत नाही. पण हे प्राथमिक लेव्हलची जे काही बाबी आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ही जी मशीन राहणार आहे, ह्या मशीनच्या माध्यमातून आपण धागा बनवणार आहे, म्हणजे कोकून पासून पुढे जाणार आहे. आता याच्यामध्ये बरेच काही शासनाकडून गोष्टी आहेत, की ऑटोमॅटिक मशीन आहे, मल्टी एंड मशीन आहे, बरेच काही मोठ्या मशिनरी आहे, की जिथं ज्यांच्याकडे पैशाचे इन्व्हेस्टमेंट करण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे, त्यांच्याकडे त्या गोष्टी बी आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि ज्यांच्याकडे पैसा अवेलेबल म्हणजे कमतरता आहे आणि याच्यामध्ये थोडंसं कमकुवतपणा करत आहे, की बुवा असं होऊ शकते की नाही होऊ शकत, त्याच्यासाठी आपले प्राथमिक लेवलची मशीन पण आपल्याकडे उपलब्ध आहे. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या मशीनसाठी स्वागत करूया. आणि मी सरांना विनंती करतो की मशीनच्या बद्दल थोडीशी मार्गदर्शन. सभी लोगों को नमस्कार, मेरा नाम शिव कुमार है। मैं एज एरिया मैनेजर, एरिया सेल्स मैनेजर रेशम सूत्रा में काम करता हूं और मेरा एरिया है छत्तीसगढ़ और महाराष्ट्र। महाराष्ट्र में 770 मीट्रिक टन हर साल ककून पैदा होता है, 770, जिसका 10% भी यहाँ पे धागा नहीं निकलता। और धागा निकालने के लिए दो ऑप्शन है अभी तक महाराष्ट्र में। एक तो ARM है, जिसमें 200 kg पर डे लगता है और A ग्रेड का लगता है। दूसरा ऑप्शन है मल्टी एंड, और ARM के लिए आपको 1 करोड़ से ज्यादा का बजट लगता है। अगर आप कहीं भी ARM लगाते हैं और उसमें A ग्रेड का ककून लगता है, और सबके यहाँ A ग्रेड का ककून पैदा नहीं होता, B C भी होता है, उसके लिए उसमें नहीं लगेगा, ARM में नहीं काम आएगा। दूसरा ऑप्शन है मल्टी एंड का। मल्टी एंड का बजट 30 से 40 लाख का है। तो हमारी कंपनी सोची कि यार जब इतने बड़े बड़े प्लेयर हैं, छोटे लोगों के लिए बारे में कोई नहीं सोचता, तो सबसे सस्ता मशीन एक बनाई है। ये हमारा खुद का मैन्युफैक्चरिंग है। इसका कॉस्ट 2,33,000 है। जो सब अपने घर में मल्टी एंड के लिए भी बड़ा सा हॉल चाहिए, इतना बड़ा हॉल तो चाहिए सर। इसके लिए क्या है, छोटे से रूम में भी आप शुरू कर सकते हैं। अच्छा, इसके साथ हमारा क्या है ना कि सबसे बड़ी एक और ड्रॉबैक है मशीन नहीं चलने का, कि धागा सेल नहीं होता है तो मशीन बंद हो जाता है। पहले 6 महीने तक धागा हम परचेज करेंगे आपका, कि आपको दिक्कत ना हो। पहले 6 महीने में आप इतना एक्सपर्ट हो जाएंगे कि धागा वाले खुद आपके पास आएंगे कि भैया हमें दे दो, हमें दे दो। तो 6 महीने तक के हम आपके साथ MOU साइन करेंगे और आपका सारा धागा लेंगे। अगर आप 5 से 7 लोग अभी तैयार होते हैं मशीन लेने के लिए, तो हम दोबारा आपको ट्रेनिंग कर देंगे, क्योंकि मशीन बेचने से हमारा काम नहीं होगा। जब तक आप ट्रेनिंग नहीं लेंगे आपका धागा नहीं, तो ट्रेनिंग हम दोबारा देंगे। एक बार आपका प्रॉपर सब कुछ चलने लगे, फिर आप जिसको धागा बेचना हो बेचिए, जहां से वो करना हो। मगर 6 महीने तक हम आपका धागा इसलिए लेंगे कि आपका मशीन बंद ना हो। एक बार बंद हो गया तो पूरा प्रोजेक्ट फेल हो जाएगा। तो हम हर जगह पे, और इसके बाद हमारा एक ना सबसे सस्ता ये सोलर लूम भी आता है, सोलर से। तो अगर 5 मशीन किसी गांव में लगा है ये वाला, तो 1-2 सोलर लगा के आप कपड़ा भी बना सकते हैं। उसके लिए भी हम ट्रेनिंग देंगे। ऐसा नहीं कि मशीन बेच के हम छुट्टी नहीं ले लेंगे, और या अपने खर्चे से हम सबको ट्रेनिंग करवाएंगे, सबको ही करवाएंगे। तो हमारा ये सोच है कि छोटा मशीन हो, सबके घरों में लग जाए, क्योंकि सबके पास ना 1 करोड़ या 40 या 50 लाख का बजट नहीं है। गवर्नमेंट यहाँ कितना 80% देती है सर सब्सिडी, 90% और 75% होगा। अगर 1 करोड़ का भी है तो 25 लाख का वो होगा सर, और सबके पास 25 लाख नहीं है। कुछ लोग होंगे जिनके पास 25 लाख का बजट है, मगर सबके पास नहीं है। तो उसके लिए सबसे बढ़िया ऑप्शन है, अगर आप सीख लिए तो आप घर में सबको सिखा देंगे। अगर आपके पास टाइम है 4 घंटा आप चलाइए, आपके घर में जो आपकी मिसेज हैं उनके पास फुर्सत है तो 2-4 घंटा वो भी चला सकती है, क्योंकि इसमें बहुत ज्यादा वो नहीं है, टेक्निकल चीजें बहुत ज्यादा नहीं है, कुछ वो नहीं है। और इसमें जो मोटर लगा है DC का लगा है, AC का मोटर होता है तो आपका बिजली का बिल बहुत आएगा। तो इसमें अगर सारा मशीन लगा चलाएंगे ना, तो 12 यूनिट डेली का खर्च आएगा, एक दिन का। तो मोटा मोटी मान के चलिए कि आपका 100 रुपए का बिजली का खर्च है। अभी धागे का रेट है, अभी कल ही इनसे पूछ रहा था ना, 5,000 है इनका धागे का रेट। क्या सर, ठीक है ना? 5,000 धागे का है। अब B और C का रेट क्या है अभी ककून का? बी का रेट क्या है? 500 रुपये है ना।
मैं 500 लेता हूँ। 6 केजी ककून में 1 केजी धागा निकलेगा। हाँ, बी का 3000 का। हाँ, बी का 3000 का आपका धागा है। हम मैक्सिमम 1000 आपका खर्च जिसको रखेंगे, आप अपने भी करेंगे तो आपका एक मजदूरी होगा ना। तब 1000 रखते हैं, उसके बाद भी आपको 1000 का प्रॉफिट है इस मशीन को लगाने से। हम 1 केजी का अगर आप कोई लेते हैं, अगर 25 दिन भी काम करते हैं तो 20 से 25 हजार आपका कहीं नहीं गया महीने का इनकम इसको लगाने के बाद। हाँ, सब कुछ। एका दिवसाचं 12 मीटर. एका दिवसामध्ये किती निघते सर त्याच्यामध्ये एक केजी माणसं असतील तर कंटिन्यू चालते. अगर आप एक्सपर्ट हो जाएंगे तो 1.5 केजी धागा निकलेगा एका मशीनला एक मशीन से। एक शिफ्ट में 8 घंटे में 8 घंटे में 12 के एक 1.5 केजी निकलेगा। 1.5 केजी म्हणजे 1.5 किलो. 1.5 किलो धागा वही बताया 6 केजी कोस लगेगा 1 केजी के लिए। मैं 1 केजी का हिसाब लगाया हूँ, मैं 1.5 केजी का तो लगा ही नहीं। सर जी मैं ये चाहता हूँ, एक सुनो शेतकरी बंधूंनो, बी का एक मिनिट मैं बी का कैलकुलेशन किया। शेतकरी बंधूंनो, एका किलोला 3000 रुपये खर्च होतो वर्षाला. 1000 रुपये एक्स्ट्रा खर्च आणि 1000 रुपये राहतात. साहेब अपन सर जी एक बेसिक बात है अपनी क्लियर कीजिए। कैलकुलेशन में आगे बढ़ेगी, कैलकुलेशन का भाग है ही है, कोई दिक्कत नहीं है। आप एक बेसिक जो बातें है अपनी वो अपनी कंटिन्यूटी कीजिए और कैलकुलेशन पे आगे चर्चा करेंगे, कोई दिक्कत नहीं। मशीन के बारे में बता दिया। रीलिंग मशीन है, रीलिंग मशीन है, वैक्यूम परमिएशन चेम्बर है और इसमें कुकिंग सिस्टम अटैच करके रखा गया है। टोटल मशीन का कॉस्ट है 2,33,000। ओके, अभी आत्मा के साथ अगर आप लोगों का कुछ बात बन जाती है तो कुछ सब्सिडी मिल जाएगा तो 2,33 से आपका कम हो जाएगा। सर जी ओके, धन्यवाद सर जी। हम ये चाहते हैं कि एक मिनट आप लोगों को कुछ पूछना है इसमें, क्या क्या पूछना है? एक मिनट। हाँ, करंट लगने का कोई इसमें डीसी करंट है, इसमें एसी आता है, हम डीसी में कन्वर्ट करके इसको कर रहे हैं। तभी इसमें ना जो आपका 12 यूनिट लग रहा है इसलिए कम लग रहा है। अगर एसी मोटर होता है इसमें ज्यादा लगता है। सोलर वायर शॉर्ट झाला तर तुरंत हाँ, सोलर अटैच कर सकते हैं, सोलर से इसको अटैच कर सकते हैं। मतलब कि यूनिट किती लागते अभी बिजली का कीमत क्या चल रहा है? बिजली हाँ नहीं, वैक्यूम परमिशन चेम्बर जो आदमी काम कर रहा है ना, उसका बोलने का मतलब ऐसा है कि जो आदमी उधर काम कर रहा है, नीचे को पानी है और बाकी का लोकल है, वो आपके स्वार्थ होने के बाद नहीं उसमें मैं एक मिनट में आपको इसका सिस्टम दिखा देता हूँ ना। देखिए इसमें कहीं भी पानी जाने का वो नहीं है। नहीं इसमें तो करंट ही नहीं है, इसमें कहीं करंट नहीं है। नहीं इसमें कहीं करंट नहीं है। इसमें देखिए करंट इसमें है और सब डीसी मोटर है, एसी मोटर किसी में नहीं है। अगर एसी होता तो एक बार चांस होता झटका मारने का। डीसी मोटर है, डीसी में झटका ही नहीं मारेगा। एसी होता तो एक बार दिक्कत हो सकता था, डीसी है। एक दिन में 1.5 किलो मैं तो 1 केजी का भी हिसाब बता रहा हूँ। और मैं एक चीज मैं बता दूं, मैं क्लियर बता दूं, अगर 6 महीने आप लोग काम करेंगे ना तो 6 महीने तक तो 1 केजी नहीं निकाल पाएंगे क्योंकि आपका स्पीड नहीं रहेगा।